मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा ऐतिहासिक क्षण उभा राहिला आहे की ज्यानं राज्यभर नव्हे तर दिल्लीतल्या राजकीय वर्तुळाला देखील हादरा बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मिळालेला प्रचंड, तुफानी, लोकमताच्या लाटेनं भरलेला विजय हा केवळ एक आकडा नसून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेचा पुनर्जन्म मानला जाऊ लागलाय. आणि यामुळेच आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दिल्लीत लिहिलेला हा भगव्या विजयाचा इतिहास सगळ्या संघर्षांना उत्तर देणारा झाला आहे. दिल्लीतील रेल कामगार सेनेच्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये तब्बल 31 पैकी 29 जागांवर भगवा फडकवत उद्धव ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेनं एक असं यश मिळवलंय ज्याला दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंत आणि कन्याकुमारीपासून ते आसामपर्यंत सर्वत्र प्रचंड मान्यता मिळाली आहे. भाजप देशभर लढत असताना, प्रचाराच्या रणांगणात कोट्यावधी रुपये खर्च करत असताना, सत्तेचा वापर करत असताना, दिल्लीतल्या हृदय प्रदेशात ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी मिळवलेलं हे अप्रतिम यश हे याचं प्रत्ययकारी उदाहरण आहे की लोक कोणाला मनापासून मानतात ते पोटभर आश्वासनांमुळे नाही तर कामामुळे, संवेदनशीलतेमुळे आणि नेतृत्वाच्या प्रामाणिकतेमुळे. आणि म्हणूनच कामगार संघटनांच्या मतदारांनीही ठामपणे दाखवून दिलंय की ते कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या धाकाखाली नव्हे तर आपल्या विश्वासू नेतृत्वाच्या मागे उभे राहतात. मित्रांनो, आज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकारणाचे जे तुफानी वातावरण तयार झालं आहे ते पूर्णपणे या दिल्लीतील निकालानं बदललं आहे. कारण उद्धव ठाकरे यांना देशभरातून मिळणारी सहानुभूती, लोकप्रियता आणि आदराचं रूपांतर आता विजयांमध्ये होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजप शिंदे गटातील संघर्ष हा दिवसेंदिवस इतका वाढत चाललाय की त्या दोन्ही गटांमध्ये आरपारची लढाई उभी राहिली आहे. भाजप नेते खुलेआम म्हणतायत आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात, तर शिंदे आमदार सांगतायत भाजप आमचं राजकारण संपवत आहे. म्हणजे दोघांमधल्या आतल्या आत असलेला विसंवाद आता पूर्ण उघड्यावर आला आहे. आणि या गोंधळाचा फायदा सर्वाधिक कोणाला झाला असेल तर तो ठाकरेंच्या शिवसेनेलाच. कारण लोकांना हे चांगलं कळतं की खरा पक्ष कोणता आणि सत्ता मिळवण्यासाठी तुकडे तुकडे झालेल्या गटांचा उगम कसा झाला. शिवसेना नेत्या सुषमा अंधाऱ्यांनी देखील यावर फटकारा लगावत स्पष्टपणे सांगितलंय की शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्हीही डुप्लिकेट चोरलेली पक्षसंस्था, त्यांना जनतेचा आधार नाही. त्यांच्या या वक्तव्यांनी राज्यभर राजकीय तापमान चांगलंच वाढले आहे. आणि त्यामुळे सगळेच वर्तुळात चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेमकी किती मोठी झेप घेणार आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेची किल्ली मानली जाते. आणि त्यात आधीपासूनच ठाकरे गटानं जाहीर केलं आहे की शिंदे गटाला 10 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. हे बोलणं फक्त बोलणं नाही, दिल्लीतील विजयाचा परिणाम म्हणून या विधानाला आता अधिक वजन प्राप्त झालं आहे. दुसरीकडे भाजप मोठा खेळ करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास 35-40 शिंदे आमदारांना भाजपात घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. आणि एक बडा नेता भाजपात जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आणि त्या हालचालींमुळे राज्यातील समीकरणं अक्षरशः डोळांसमोर बदलत आहेत. या सगळ्या संघर्षाच्या भोवऱ्यात ठाकरे सेना मात्र विजयांच्या पायऱ्या चढत आहे. रेल कामगार सेनेच्या निवडणुकीत मिळवलेलं प्रचंड यश, मुंबईतील बीएसटी निवडणुकीत आधी मिळवलेले 21 पैकी 21 जागांचे यश आणि आता दिल्लीत झालेल्या या कामगार संघटनेच्या निवडणुकीतील अतुलनीय कामगिरी, या सर्वाचा परिणाम म्हणजे देशभर ठाकरेंचा मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता आणि कामाची कसोटी सिद्ध होत आहे. कामगार संघटनाच्या अत्यंत काटेकोरपणे विचार करून मतदान करतात. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ठाकरेंवर विश्वास टाकला याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे केवळ नेते नाहीत तर संकटाच्या काळात कामगारांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. कोरोना काळात दिलेला आधार, मुंबईच्या रस्त्यांवर रोज केली जाणारी कामगारांची मदत, महाराष्ट्रातल्या शेकडो गावी केलेल्या भेटी, यामुळे कामगारांना जाणवतं की हा नेता केवळ सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी जगतो. म्हणूनच रेल कामगार सेनेच्या निवडणुकीत मतदारांनी ठामपणे ठरवलं की हा विश्वासच पुन्हा दृढ करायचा. आणि जेव्हा निकाल आला तेव्हा देशभरातील माध्यमांनी लिहिलं, ठाकरेंचा आवाज पुन्हा बुलंद झाला. दिल्लीसारख्या ठिकाणी असा विजय मिळवणं म्हणजे महाराष्ट्राबाहेरील कामगार संघटनांमध्येही ठाकरे सेनेचं स्थान मजबूत झालं आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रणांगणात उतरायला ठाकरे सेना पूर्ण शक्तीनिशी सज्ज झाली आहे. मुंबईत, पुण्यात, ठाण्यात, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये सर्वत्र हा निकाल प्रभाव टाकणार आहे. आणि शिंदे गटाला या निवडणुकात मोठा फटका बसण्याची सर्वच राजकीय विश्लेषकांची मते आहेत. दुसरीकडे भाजपचाही अंतर्गत गोंधळ असताना, शिंदेसेना स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असताना, महाविकास आघाडीच्या तंबूतलं एकमेव स्थिर आणि लोकांना पटणारं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे हे आज स्पष्टपणे जाणवत आहे.
याचमुळे लोक सोशल मीडियावरही प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत, जिथे उद्धव ठाकरे जिंदाबाद, खरा शिवसैनिक ठाकरेंसोबत, शिवसेनेचा भगवा दिल्लीवर अशा प्रतिक्रिया राज्यभर उमटत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते आणि शिंदे नेते एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. कोणी म्हणतात शिंदेंमुळे नुकसान, तर दुसरे म्हणतायत भाजप आमचं राजकारण संपवत आहे. अशा ठाकरे सेना मध्यभागी शांतपणे काम करत आहे आणि विजयांची मालिका वाढवत आहे. कामगार नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे यांच्या सक्रियतेने या निवडणुकीत उत्कृष्ट समन्वय साधला गेला आणि त्यामुळेच 29 जागांवर असा तडाखेबंद विजय मिळाला. राष्ट्रीय पातळीवर कामगार संघटनांमध्ये शिवसेनेचा प्रभाव पुन्हा वाढत आहे. आकाशात तुफानी वातावरण तयार झालं आहे. जमिनीवर कामगार ठामपणे उभे आहेत. राजकारणात नवी ध्रुवीकरण रेषा आखली जात आहे आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत ते उद्धव ठाकरे. त्यानं जनतेला दिलेला हा विश्वासाचा मतांचा ढग इतका मोठा आहे की याने संपूर्ण राज्यात हवा बदलली आहे. कारण दिल्लीतील कामगारांनी दाखवून दिलं आहे की जो सोबत उभा राहतो, जो संकटाच्या वेळी हात धरतो, त्यालाच लोक पुन्हा पुन्हा निवडतात. आणि म्हणूनच या निवडणुकीचा निकाल केवळ दिल्लीपुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्यासाठी मोठा सूचक आहे. या एका विजयात लोकांचा रोष, लोकांचा आधार, लोकांचा विश्वास आणि लोकांच्या मनातील आशा सगळं काही सामावलेलं आहे. म्हणूनच हा विजय ठाकरेंची नवसंजीवनी म्हणून राज्यभरात चर्चेत आहे. आज सोशल मीडियापासून टीव्ही चॅनलपर्यंत, चौकापासून सभागृहापर्यंत, पानटपऱ्यांपासून ते मोठ्या राजकीय रंगमंचापर्यंत सर्वत्र एकच चर्चा: ठाकरे पुन्हा येणार. आणि याच चर्चा, हे वातावरण, ही ऊर्जा, या सर्वांचं मूळ आहे दिल्लीतील रेल कामगार संघटनेचा अभूतपूर्व विजय. आता पाहायचं आहे की मुंबईच्या महापालिकेत हेच चित्र पुढे दिसतं का, की आणखी मोठा राजकीय भूकंप होतो. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्रात लोकभावना कोणाकडे झुकली आहे याचं गगनभेदी उत्तर दिल्लीनं दिलं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात स्मरणीय ठरतोय आणि आपणही आपल्या प्रतिक्रिया देऊन या ऐतिहासिक क्षणी सामील होता. खाली आपल्या मतांसह आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.